यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते, अधर्म बोकळतो, तेव्हा सज्जनांच्या मदतीसाठी, धर्माच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या नाशासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. आटपाडीच्या या दुष्काळरूपी रावणाला गाडण्यासाठी, आटपाडीच्या या जातीयवादी बांडगुळांना उखडून फेकण्यासाठी, आटपाडीच्या या कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व व्यापारी बांधवांच्या आयुष्यात कायमस्वरूपी घरी दिवाळी आणण्यासाठी एका विकास पुत्राचा जन्म झालेला आहे. आणि तो विकास पुत्र म्हणजे आपले बहुजन हृदय सम्राट माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब. आज पडळकर साहेबांचा एवढ्या मोठ्या स्वरूपाने सत्कार होत आहे, ही आपल्या सर्वांसाठी आनंददायी बाब आहे. नमस्कार, मी राजनंदिनी विठ्ठल पडर, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा जावली तालुका फलटणची इयत्ता 3रीची विद्यार्थिनी, तुम्हा सर्वांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. जननायक, युवानायक, विकास पुत्र गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रेरणादायी आणि संघर्षमय प्रवासाकडे पाहिल्यानंतर मला एक कविता आठवते. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला, अजून अशी भिंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, पर जळेल ती झोपडी, अशी आग ज्वलंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालते मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे, हे माझ्या पावलांना पसंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. एकच लक्षात ठेवा, कामाचा माणूस, जीवाचा सखा, माझा गोपीचंद शब्दाचा पक्का. धुरंधर धाडसी, हुकमाचा एक्का, तुमचा विश्वास सार्थ ठरवणार, 101%, 101%. महाराष्ट्राचे युवा नेतृत्व, उपेक्षितांचा आवाज, दीनदुबळ्यांचे कैवारी, बुलंद तोफ, आक्रमक व भरडे व्यक्तिमत्व असणारे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब हा तुम्हा आम्हाला लाभलेला एक हिरा आहेत. आमदार साहेबांना आम्ही प्रेमाने गोपशेठ म्हणतो. गोपशेठ म्हणजे काय? गोपशेठ म्हणजे फिरता वारा. गोपशेठ म्हणजे काय? गोपशेठ म्हणजे वाहतात झरा. गोपशेठ म्हणजे रात्री अंधारात चमकणारा तारा. गोपशेठ आहे अंगावरील छारा. गोपशेठ आहे आमच्या सुख दुःखाचा
माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी साथ द्याल आणि ती साथ तुम्ही द्याल याची मला खात्रीच नाही तर ठाम विश्वास आहे. शेवटी जाता जाता माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या प्रेरणादायी आणि संघर्षमय व्यक्तिमत्वाकडे पाहून एवढंच म्हणावंसं वाटतं की सदाशिवाच्या शूला परितो असा परजला, वादळ पिऊनी तो जलधे सम असा गरजला, मेघ होऊनी तो धरणीला असा भेटला, वीज होऊनी तिमिरावरती असा पेटला, वज्रबलाने शतशतकांचा अडसर तुटला, मृतमातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला, मृतमातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला. आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब जरी जतचे आमदार असले तरी ते खऱ्या अर्थाने आटपाडीकरांचे पालकच आहेत. मला खात्री आहे की ते आता लवकरच सांगलीचे पालकमंत्री होतील, कारण या सर्व मायबाप जनतेचे शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. एवढं बोलून मी त्यांना त्यांच्या यशस्वी गगनभेदी वाटचालीसाठी व आटपाडी तालुक्याचं नाव महाराष्ट्रभर गाजवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. एक छंद गोपीचंद.